दूध किंवा दुधाच्या पदार्थांबरोबर मीठ, फळे आणि मासे एकत्र करून खाऊ नये हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जर का गुगलवर तुम्ही हिस्टामिन रिच फूड असं सर्च केलं तर भली मोठी यादी तुमच्या समोर येईल, ज्यामध्ये या सर्व पदार्थांचा उल्लेख आलेला आहे. शरीर विजातीय घटकांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी हिस्टामिन नावाचं रसायन शरीराद्वारे तयार केलं जातं, ज्यामुळे त्वचेवर गांधी उठणे, शरीरातील स्त्राव वाढणे, त्वचा लाल पडणे, त्वचेवर खाज सुटणे, पुरळ उठणे यासारखे लक्षणं होत असतात. हिस्टामिन रिच फूड जास्तीत जास्त खाणं किंवा चुकीचे कॉम्बिनेशन्स वारंवार खाणं या गोष्टीमुळे ॲलर्जिक रिॲक्शन्स दिसतात. डायअमाइन ऑक्सिडेज नावाचं रसायन असतं, जी ही घटना पूर्ववत करण्यासाठी शरीराला मदत करत असतं. आणि ज्यांच्या शरीरामध्ये डायअमाइन ऑक्सिडेजचं प्रमाण कमी आहे त्यांच्यामध्ये ही घटना लवकर घडत असते. त्यामुळे सतत चुकीचे कॉम्बिनेशन्स घेणं किंवा सतत हिस्टामिन रिच फूड यांचं सेवन करणं याच्यामुळे भविष्य काळात तुम्हाला सोरायसिस, एक्झिमा, विटिलिगो, कोड येणं या गोष्टी होण्याचा जास्तीत जास्त धोका होऊ शकतो. त्यामुळे कुठलेही कॉम्बिनेशन्स चुकीच्या प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीनं खाऊ नका. आणि दूध, फळे, मासे या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं सेवन केलेल्या चालतील आणि खाताना किमान 2 तासांचं अंतर प्रत्येक पदार्थांमध्ये असणं आवश्यक आहे. धन्यवाद.